रामकृष्ण हरी। श्री ज्ञानेश्वर भगवान की जय। श्रीमद भगवत गीतेचे महात्म्य आज आपण ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णिलेले आहे ते आपण पाहू। म्हणजे भगवद्गीता म्हणजे काय ग्रंथ आहे, त्याचे महात्म्य काय हे आपणास कळेल। श्रीमद भगवद्गीतेचे महात्म्य भगवान शंकर व भगवान श्री विष्णू यांनी माता पार्वती व माता लक्ष्मी यांना सांगितलेले आहे। याबाबतचे व्हिडिओ आपण टाकलेले आहेत। श्री ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेवर मराठीतून टीका केली। गीता ही महाभारताचे म्हणजे कौरव पांडवांचे युद्ध सुरू होण्यापूर्वी काही क्षण आधी गडबडीत अर्जुनाला विषाद उत्पन्न झाल्यामुळे तो दूर करण्यासाठी अर्जुनाला सांगितले। श्रीकृष्ण परमात्म्याने जो उपदेश केला तो अत्यंत घाई गडबडीत करण्यात आला होता। त्यामध्ये भगवंताला बरेच काही सांगायचे राहून गेले होते। तरी मज पाहता ते मागील ऊने श्री ज्ञानेश्वर माऊलीचा अवतार घेऊन ज्ञानेश्वरीच्या रूपाने ज्ञानेश्वर महाराजांनी ते दूर केले। आपण महाराष्ट्रात जन्मलो असल्याने आपले भाग्य चांगले, आपणास मराठी येत आहे। ज्यांना मराठी कळत नाही तेवढा एवढा सुंदर ग्रंथ असूनही, एवढं विलक्षण ज्ञान असूनही केवळ भाषेच्या ज्ञान नसल्यामुळे इतरांना ते समजत नाही। गीता आणि ज्ञानेश्वरी भिन्न नाहीत। गीता संस्कृतमधून आहे, ती सर्वांना समजत नाही। म्हणून गीतेवर ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली टीका म्हणजे ही ज्ञानेश्वरी आहे। तीही बऱ्याच 750 वर्षापूर्वीच्या असल्यामुळे आताच्या पिढीतील लोकांना काही शब्दांचे ज्ञान लवकर होत नाही, परंतु त्याचे आता अनेक अर्थाची ज्ञानेश्वरी निघालेली असल्यामुळे ती समजण्यात पुष्कळ मदत होते। गीतेचे महात्म्य ज्ञानेश्वरीच्या अनेक अध्यायात आलेले आहे, ते आपण पाहणार आहोत। ज्ञानेश्वरीचे महात्म्य संत श्रेष्ठ नामदेव महाराज, संत जनाबाई, शांतीब्रह्म संत एकनाथ, जगद्गुरु संत तुकाराम आदी संतांनी त्यांच्या अभंगातून वर्णन केलेले आहे, तेही आपण यानंतर ऐकणार आहोत। श्री ज्ञानेश्वर माऊली गीतेचे महात्म्य सांगताना पहिल्याच अध्यायात जे भगवद्गीता म्हणजे जे ब्रह्मेशाने प्रशंसिजे, जे सनकादिके सेविजे आदरेशी, माता पार्वती व भगवान शंकर यांच्यामधील संवादाचे वर्णन करताना लिहितात। या गीतार्थाची थोरी स्वयी शंभू विवरी, जेत भवानी प्रश्न करी चमत्करून, तेथ हरू म्हणे निजे, देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे हे नित्य नूतन देखीचे गीतात। याचा अर्थ आपण पाहूया। या गीतार्थाची महती एवढी आहे की शंकर भगवान स्वतः आपल्या मनाशीच विचार करीत असतात। देवी पार्वतीने श्री भगवान शंकर यांना मोठ्या आश्चर्याने प्रश्न केला की भगवन, आपण एकसारखा विचार कशाचा करता? त्यावर शंकर भगवान म्हणाले, हे देवी, ज्याप्रमाणे तुझ्या स्वरूपाचा थांग लागत नाही त्याप्रमाणे गीता तत्वाचा विचार करावा जावे तेव्हा ते दररोज नवीनच आहे असे दिसते, म्हणून मी त्याचा पुन्हा पुन्हा विचार करतो। हा वेदार्थ सागरू, जया निद्रिताचा गुरु, तो स्वयं सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला। वेदार्थ हा समुद्राप्रमाणे अमर्याद असून तो सर्वेश्वर भगवंताचे झोपेतील घोरणे आहे। म्हणजे वेद हे भगवंताच्या श्वासातून प्रकट झाले, तर गीता ही भगवंतांनी स्वतः प्रत्यक्ष अर्जुनास सांगितली। असे गीतार्थाचे काम गहन आहे। या ठिकाणी वेदाची मती कुंठित होते, तरी देखील मी या गीतेचा अर्थ करू शकलो
असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. त्याचे कारण, माझी या सत्यवादाचे तप केले बहुत कल्प, तया फळाचे हे ज्ञानदीप पातली प्रभो. ज्ञानेश्वर महाराज श्री निवृत्तीनाथांना उद्देशून म्हणतात, महाराज, माझ्या वाचेने सत्य बोलण्याचे तप पुष्कळ कल्पापर्यंत केले. त्या तपाच्या फळाचे ही गीता व्याख्यानरूपी मोठे भेट तिला माझ्या वाचेला प्राप्त झाले. बहुत कल्प. कल्प म्हणजे किती वर्षे असतील. अगोदर युगांची कालगणना हिंदू पौराणिक स्रोतानुसार जी सांगितली जाते ती पाहूया. कलियुगाचा अवधी 4,32,000 वर्ष सांगितला जातो. पौराणिक स्रोतानुसार भगवान श्रीकृष्ण निजधामाला गेले की द्वापार युगाचा अंत झाला आणि कलियुगाचा प्रारंभ झाला, जो 17 किंवा 18 फेब्रुवारी 3102 ईसापूर्व आहे. 360 दिवसाची एक मानवी वर्ष व देवाचा एक दिवस, असे 360 दिवस गुणिले 1200 दैवी वर्ष म्हणजे बरोबर 4,32,000 वर्षे हा कलियुगाचा कालावधी धरला आहे. आतापर्यंत कलियुगाचे 5,125 वर्ष संपले आहेत. म्हणजेच कलियुगाचे 4,32,000 वर्षातून 5,125 वर्षे गेले तर 4,26,875 वर्ष शिल्लक आहेत. आता कलियुगाच्या दुप्पट द्वापार युगाची संख्या असते, त्रेतायुगाची तिप्पट, सत्ययुगाची 4 पट. या युगांचा एकत्रित कालावधी आणि अशी एकत्रित कालावधी पाहिला तर 43,20,000 येतो आणि असे 71 चतुर्युगाची एक मन्वंतर होते, ते 3,06,72,000 वर्ष. 2 मन्वंतराच्या मध्ये एक संध्यांश असतो, त्याचा कालावधी 15 सतयुगासारखा असतो, सतयुगा इतका असतो. कल्प असे 14 मन्वंतर व संध्यांशाचे 15 सतयुगांचा कालावधी, अर्थात 14 गुणिले 3,06,72,000 वर्ष प्लस 15 गुणिले 17,28,000 वर्षे हा संध्यांशाचा कालावधी. बरोबर एक कल्प बरोबर 4,32,00,000,000 वर्ष म्हणजे एक कल्प. हे असे बहुत कल्प माझ्या वाचेने सत्य बोलण्याचे तप केले आहे, म्हणून त्याचे हे फळ ही महाद्वीप पातली प्रभू असे ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथांना सांगतात. आपण कलियुग लागल्यापासून 5,125 वर्षे झाले असे जरी धरले तरी, आणि एक मनुष्य 100 वर्ष जगला असे जरी धरले तरी, आपले जन्म व मरण 50 वेळा झाले. कोठे जन्मलो, कोणत्या योनीत जन्मलो, कोणाच्या सोबत जन्मलो, कोणत्या जन्मात काय केले, अनंत कोटी ब्रह्मांडापैकी कोणत्या ब्रह्मांडात जन्मलो, किती वेळा खोटे बोललो, काय काय केलो, कशाचाही पत्ता नाही त्याचे ज्ञान. तरीही विधवर बांधासाठी आयुष्यभर भांडत असतो. मी गीता येणे नावे, तुझे पसायामृत सुहावे, वानू लादलो ते दुनेन थावे, दैवले देव. पुण्य पोशिली साधारणी, ते तुझे गुणवानने, देवोनी मज उत्तीर्णे झाली आजी. मी लोकोत्तर पुण्यकर्माचे आचरण केले, त्या पुण्यकर्माने तुझे गुणवर्णन करणे मला प्राप्त करून देऊन ती पुण्यकर्मे आज ऋणमुक्त झाली. जी जीवत्वाच्या आडवी
आतुडलो होतो म्हणून मरण गावी, ते अवदासाची आगवी फिडिली आजी. महाराज, जीवदशेच्या रानातील मरणरूपी गावात मी सापडलो होतो. ती सर्व दुर्दशा तुम्ही आज नाहीशी केलीत. जी गीता येणे नावे नावानिगी, जे अविद्या जिनोनी दाटुकी, ते कीर्ती तुझी आम्हा जुगी वानावया झाली. कारण की जी गीता या नावाने नावाजलेली आहे आणि जी गीता अविद्या जिंकून बलिष्ठ झाली आहे, ती गीतारूपी तुझी कीर्ती आम्हाला वर्णन करता आली. पै निर्धना घरी वाणी वसे, महालक्ष्मी येऊनी बैसे. त्या ते निर्धन आयशे म्हणू काय. दरिद्री पुरुषाच्या घरी जर सहज कौतुकाने महालक्ष्मीच जर येऊन बसेल तर त्याला दरिद्र अशी म्हणता येईल का? तर नाही, निश्चितपणे नाही. या गीतारूपी उपदेशाचा पहिला अध्याय सांगण्याला सुरुवात केल्यापासून तो आता या अध्यायाचा म्हणजे या वरील ज्या ओव्या आहेत त्या 15व्या अध्यायातील आहेत. या 15व्या अध्यायाच्या अखेरपर्यंत ही जी केवळ सर्व शास्त्राच्या अभ्यासाने प्राप्त होणारी एक वस्तू, ती उपनिषद रूपी कमलातील सुगंध आहे. सर्व वेदरूपी घुसळाव्याच्या देहापासून व्यासाच्या बुद्धिरूप रवीने घुसळून आम्ही जे अनादि सिद्धलोनी काढले, जी गीता ज्ञानरूपी अमृताची गंगा आहे, जी आनंदरूपी चंद्राची 17वी जीवनकला आहे व जी विचाररूपी विचार समुद्राचे मंथन करून काढलेली नवी म्हणजेच दुसरी लक्ष्मी आहे. म्हणून ही गीतारूप लक्ष्मी आपल्या पदांनी वर्णांनी व आपल्या अर्थाच्या जीवाप्राणांनी माझ्याशिवाय दुसरे काही होणे नाही. क्षर पुरुष क्षरपणाने व अक्षर पुरुष अक्षरपणाने गीतेने आपणास वरावे म्हणून तिच्या समोर आले. परंतु गीतेने त्यांच्या पुरुषत्वाचा त्याग केला. म्हणजे हे खरे पुरुष नाहीत, कारण हे सोपाधिक आहेत असे ठरविले आणि तिने आपले सर्वस्व पद वर्ण अर्थ वगैरे मी जो पुरुषोत्तम त्याला अर्पण केले. म्हणून जी ही आता या अध्यायापर्यंत म्हणजेच 15व्या अध्यायापर्यंत गीता तू ऐकलीस, अर्जुनाला उद्देशून श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणत आहेत, तू जी ही गीता ऐकलीस ती गीता या जगतामध्ये आत्मरूप जो मी त्या माझ्याच ठिकाणी अनन्य असल्यामुळे पतिव्रता आहे. खरोखरच गीता हे नुसते शब्द पांडित्याचे शास्त्र नाही, तर गीता संसार जिंकणारे शस्त्र आहे. फार काय सांगावे, या गीतेची ही अक्षरे आत्म्याला प्रकट करणारे मंत्रच आहेत. साचची बोलाचे नव्हे हे शास्त्र, पै संसार जिनते हे शस्त्र. आत्मा अवतरविते मंत्र अक्षरी. परंतु अर्जुना, तुझ्यापुढे जे आम्ही गीताशास्त्र सांगितले ते तू माझे गुप्तधन आज बाहेर काढलीस असा प्रकार झाला. म्हणून जगी गीता मी आत्मेनी पतिव्रता, जे हे प्रस्तुत तू आता करणी. परी हे बोलो काय गीता, जे हे माझी उन्मेषलता. जाणे तो समजता मोहा चुके. परंतु हे काय बोलू, माझी ज्ञानाची वेली जी ही गीता, हिला जो जाणील तो संपूर्ण मोहापासून मुक्त होईल. बाप बाप ग्रंथ गीता, जो वेदी प्रतिपाद्य देवता, तो श्रीकृष्ण वक्ता जे ग्रंथी. धन्य धन्य गीता ग्रंथ, की ज्या गीता ग्रंथाचा वक्ता, वेदाच्या प्रतिपादनाचा विषय जो श्रीकृष्ण परमात्मा तो आहे, त्या ठिकाणचा मोठेपणा कसा वर्णन करावा. कारण जे गीता तत्वशिवाच्या बुद्धीला आकलन होत नाही त्याला आता सर्व भावाने नमस्कार करावा हेच बरे, असे श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. कुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर भगवान की जय. श्री कृष्णार्पणमस्तु.